अवाजवी घरपट्टी विरोधात सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रवादीच्या धरणे आंदोलनाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोपरगाव नगरपरिषदेने केलेल्या अवाजवी वाढीव घरपट्टी व नगरपरिषदेच्या इतर चुकीच्या निर्णयांविरोधात कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक 22 रोजी कोपरगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सुरू करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला कोपरगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्यावर वाढीव दराने घरपट्टी, मालमत्ता कर आकारण्यात आली असून त्याबाबत नागरिकांना अधिकृत पावत्यांचे वाटप देखील करण्यात आले आहे. करण्यात आलेली वाढ थोडी नव्हे तर दुप्पट, तिप्पट, चौपट करण्यात आली असून ही करवाढ सर्वसामान्य कोपरगावकरांना पेलवणारी नाही. या वाढीव करपट्टीमध्ये मालमत्तांचे वर्गीकरण, निर्धारीकरण कसे केले याची कोणतीही अधिकृत माहिती नागरिकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची लाट उसळलेली आहे. वाढीव घरपट्टी, मालमत्ता करमध्ये अनेक त्रुटी आणि मोठ्या प्रमाणावर विसंगती आहेत. त्याबाबत या करवाढीला हरकत घेण्यासाठी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला हजारो नागरिकांनी प्रतिसाद देत न्याय मिळावा यासाठी आमदार आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयात मोठ्या प्रमाणात हरकती नोंदविल्यामुळे कोपरगावकरांना न्याय मिळवून देण्यासाठी धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वाढीव दराने आकारण्यात येणारी घरपट्टी, मालमत्ता कर रद्द करावी यासाठी आमदार आशुतोष काळे यांचा देखील शासन दरबारी पाठपुरावा सुरू असून मागील आठवड्यात राज्याचे मुख्यमंत्री डॉ. देवेंद्रजी फडणवीस यांना लेखी निवेदन दिले असून ते देखील याबाबतीत सकारात्मक आहेत. परंतु शासनाकडे पाठपुरावा करण्याबरोबरच लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन करून कोपरगावकरांना लवकरात लवकर न्याय मिळावा हा देखील या धरणे आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे. सत्य एक्सप्रेस न्यूजसाठी रवींद्र जगताप. आज आम्ही अन्य कोपरगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन या ठिकाणी कोपरगाव शहरात करत आहोत. आपल्याला माहिती असेल का या कोपरगाव नगरपालिकेने मागच्या महिन्यापासून लोकांना घरपट्टी वाढीच्या या ठिकाणी नोटीस या ठिकाणी देण्यात येत आहे आणि ती घरपट्टीची जी अमाऊंट आहे ती अतिशय जास्त प्रमाणात आहे. म्हणजे मी आता सांगितलं का पहिले एखाद्या माणसाला 6,842 रुपये घरपट्टी येत होती संकलित कर आणि तोच आज 25,916 रुपये येत आहे. म्हणजे याची जी वाढ आहे ती कोणत्या पद्धतीने झालेली आहे. म्हणजे आपण बघितलं असेल का जर 10%, 20% झाले असतील, 5% झाले असतील ती सगळ्यांना सारखी झाली असती. पण जी 7,000ची डायरेक्ट 24,000 आणि 25,000 जी वाढ होत आहे ती अतिशय म्हणजे आवाजावी वाढ आहे. त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी आज धरणे आंदोलनाचा आमचा हा पहिला दिवस आहे. त्या ठिकाणी आम्ही बसलेलो आहे. आपण बघितलं असेल का कोपरगाव नगरपालिकेने ची इलेक्शन होऊन 6 महिने होऊन गेलेले आणि त्या 6 महिन्या अगोदर ज्यावेळेस हे इलेक्शन मध्ये लोकांकडे मतं मागत होते त्यावेळेस लोकांना जे त्यांनी शब्द या ठिकाणी दिलेले होते ते एकही शब्द या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेला नाही. आपण बघितलं असेल का या घरपट्टीच्या विषया संदर्भात एक विषय त्यांनी लोकांना सांगितला होता का ज्या महिलांच्या नावावर घरं असतील त्या महिलांची घरपट्टी आम्ही 50% करू. पण तो कुठला 50% नाही, पण ही जर आवाजावी घरपट्टी या ठिकाणी वाढण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आपण 100 दिवसामध्ये आम्ही हे करू ते करू असे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं विकास कामाच्या बाबतीमध्ये सुद्धा, पण एक पण काम त्यांनी या ठिकाणी पूर्ण केलेलं नाहीये. त्याच्या विरोधात आज आम्ही या ठिकाणी आंदोलनाला या ठिकाणी बसलेलो आहे. धरणे आंदोलन या ठिकाणी आहेत, परंतु विरोधकांचे देखील याच्यावरती आरोप आहे की या ठिकाणी नोटबंदी केली जाते. जर आमदार तुमच्या हा विषय पुणे एका नगरपालिकेचा नसून हा संपूर्ण राज्यामध्ये बऱ्याचशा नगरपालिकेचा हा शासनाने आणि मालमत्ता करायच्या संदर्भात वाढी. बघा ते आम्हाला काय बोलतात त्याच्याशी आम्हाला काय घेणं देणं नाही. ते आम्हाला काय म्हणतील, आम्ही जनतेसोबत आहेत आणि ह्या कोपरगाव तालुक्याची जनता हे मान्य आमदार आशुतोष दादा काय प्रयत्न करतात हे त्यांना दिसतंय. कारण की तुम्ही बघितलं असेल का ह्या ठिकाणी कलेक्टर साहेब आले होते त्या ठिकाणी सुद्धा मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांनी त्यांना निवेदन दिलं आणि मंत्रालयामध्ये मान्य मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा ही घरपट्टीची आवाजावी वाढलेली ती वाढू नये आणि जी जुनी घरपट्टी आहे त्या पद्धतीनेच घरपट्टी व्हावं यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यांनी आम्हाला काय करावं हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आम्ही या कोपरगावच्या शहराच्या जनतेसोबत आहेत. कोपरगाव शहराला 7,000 रुपयाचे जर 24,000-25,000 रुपयाच्या नगरपालिकेला भरावं लागत असेल तर ते कुठेतरी योग्य नाहीये. त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी धरणे आंदोलन बसलेलो आहोत. असं देखील म्हणलं जात आहे की
आल्यानंतर त्यांची कुठेतरी गळचेपी होती आहे आणि ते बोलता एक करता एक. कोणाला पद आल्यानंतर त्यांच्या पक्षाचं आपल्याला काय माहित नाही. फक्त विषय एवढाच आहे का मला एवढं कळतं का नगरपालिकेमध्ये ज्यावेळेस ह्या कोपरगावच्या जनतेसमोर तुम्ही मत मागत होते त्या जनतेला तुम्ही काय काय आश्वासन दिले होते. तुम्ही त्यांचा माझी मीडियाला मान्य आहे का तुमच्याकडे जर 1 महिन्याचा 100 दिवसाचा जर तो व्हिडिओ असेल का 100 दिवसामध्ये आम्ही काय काय करू हा जर व्हिडिओ तुमच्याकडे असेल तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल का त्याच्यातलं एक तरी काम त्यांनी 100 दिवसात पूर्ण केलेलं का. आज 100 दिवस नाही, आज 22/12 मतदान निकाल लागून आज 22 तारखेला 6 महिने कंप्लीट झालेले. आज या ठिकाणी आमदार आशुतोष दादा यांच्या आदेशानुसार कोपरगाव शहरामध्ये नगरपालिकेने जी वाढीव घरपट्टी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी सह्यांची मोहीम व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. वास्तविक पाहता या 4 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये सत्ताधाऱ्यांनी नगरपालिकेच्या लोकांना दिलासा द्यायला पाहिजे होता. पण हे एक प्रकारचं सगळ्या गावावर हे वेगळ्या प्रकारचं टेन्शन या सत्ताधारी लोकांनी दिलं आहे. आमचं घरपट्टी वाढवली त्याचा विषय नाही, पण ती 5% 10% वाढली तर ठीक आहे. आता काही ठिकाणी 6,000ची 20-25 हजार रुपये झाली. हे लोक कुठून पैसे भरणार. व हे आंदोलन हे राजकीय ठीक आहे, राजकीय पक्ष करतोय, पण ही जनतेची भावना आम्ही लोकांपर्यंत त्यांच्यापर्यंत मांडतोय. जनतेसाठी कोण भांडणार. विरोधी पक्ष जोपर्यंत तुम्हाला धरते तोपर्यंत तुम्ही नीट काम करणार नाही. पण या गोष्टीचं वाईट एक वाटतं की तुम्हाला लोकांनी जनतेने तुम्हाला लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी निवडून दिलेलं आहे, पण तुम्ही समस्या लोकांच्या वाढवताय. आणि साधं का मी लोकांना आश्वासन सुद्धा देऊ शकत नाही तुम्ही का आपण जे आहे त्याच्यात काहीतरी दिलासा देऊ नागरिकांना. म्हणजे तुम्ही तुमच्या सत्तेच्या मुजोरीत इतके दंग आहे तर तुम्हाला नागरिकांशी त्याचं काही देणं घेणं राहिलेलं नाही. दुसरा विषय ढाप्यांचा विषय हा खूप गाजतोय हा विषय. पण मला काय म्हणतो तुम्ही जर लावलेले ढापे तर तुम्ही ते दाखवा ना. तुम्हाला एवढे 1-1 महिना 2-2 महिने का लागू शकतात. ढाप्यांचा जर विरोधी पक्ष म्हणताय कोपरगाव शहरातील नागरिक जर शासनचे ते ढापे नेमके कुठे लागले मग तुम्ही सांगितलं पाहिजे का हे 1 नंबर. आम्हाला नका दाखवू, जनतेला दाखवा. ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिले ना त्या जनतेला तुम्ही दाखवा. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर प्रभागात जा. त्या संख्या तुम्ही सांगितली होती की 1 नंबर प्रभागामध्ये 25 ढापे दाखवा ना. तुम्ही मतमागा लोकांच्या दारामध्ये गेले होते ना तुम्ही. मग लोकांना ढापे दाखवायला तुम्हाला काय कमीपणा आहे. तुम्ही जर खरे आहे तर दाखवलं पाहिजे. पत्रकार परिषदेमध्ये सोशल मीडियावरती आपल्या काही कार्यकर्त्यांनी ढापे नाही मला तुम्ही एक सांगा. समजा मला तुम्ही एक गोष्ट सांगा. त्या भागातला नगरसेवक जर विरोधी पार्टीचा आहे आणि त्यांनी समजा 2-3 ढापे लागले असेल मग तिथं काय त्यांनी जायचंच नाही का. असं थोडे असतं. ते निवडून आलेले ते जाणार तिथं. पण आमचा मुद्दा तुम्ही लक्षात नाही घेते. ढाप्यांची संख्येमध्ये लोकांना साशंकता आहे. तुम्ही जे म्हणता ढापे लावले तुमचे लोक फोटो काढताय हा विषय बाजूला जाऊ द्या. तुम्ही जे सांगितलंय ना 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये इतके ढापे बसून तुम्ही दाखवा ना यार. तुम्ही खरं आहे ना तर तुम्ही जनतेला दाखवलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक वेळेला या आंबेडकर पुतळ्यावर काय हे काय भांडण मारामाऱ्या करायचे. तुम्हाला जनतेने निवडून दिलेले लोकांचे कामं करण्यासाठी तुम्ही लोकांचे कामं करा. लोकांच्या शंका असेल त्याचं निरसन करा. तुम्ही लोकांना आश्वासन दिलं होतं की महिलांना आम्ही 50% घरपट्टी. आज कोपरगाव शहरातील महिलांनी त्याला बळी पडले असत कारण चला आपली घरपट्टी 50% होणार आहे. ती 50% तर कमी नाही झाली, उलटी 5-5 6 पट वाढवली. यांना काही जाबच विचारायचं नाही का. दुसरा विषय पाण्याचा विषय का जे पाण्याचं रोटेशन कोपरगाव शहराला येत असतं. ते पाण्याचं रोटेशन हे 2 महिन्याकरता कोपरगाव शहराला देत असतं. 2 महिने ते पाणी आपल्याला सगळ्यांना पुरलं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन असतं. मग मला तुम्ही सांगा मागच्या मे महिन्याच्या 15-16 तारखेच्या आसपास काहीतरी तळे भरले गेलेले. ह्या महिन्याच्या जून महिन्याच्या 20 तारखेला कसं काय तळे खराब पाणी लागलं आणि पाणी संपलं म्हणून सांगताय तुम्ही. मग हे जे पाणी गेलेले हे पाणी गेलं कुठं. आज कोपरगाव शहरातील जनतेला प्रश्न पडलाय, आम्हाला पण प्रश्न पडलेला आहे. माजी नगराध्यक्ष विजयराव वाडणे यांनी तुमची पाण्याची चोरी धरली होती त्यावेळेला तुम्ही सगळे पत्रकार गेले होते. कुठून कशी पाईपलाईन गेली हे तुम्हीच बघितलं होतं. मग त्या प्रकारची तर चोरी नाही झाली ना. आता कारण बोलणारच कोण नाही. नगराध्यक्ष आपलं आहे, सगळंच आपलं आहे, पाणी पुरवठा सभापती आपला आहे, सत्ता आपली, आपल्याला कोण अडवणार आहे. म्हणून कोपरगाव शहरातील जनतेचं जे पाणी आहे जे जनतेला 2 महिन्यासाठी पुरलं पाहिजे 1च महिना पुरलं तर 1 महिन्याचं पाणी कोणी चोरलं हा खूप मोठा विषय आहे.